तर नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा वैभव लक्ष्मी बद्दल जो काही अनुभव आहे देवीचा उपवासाचा तो मी शेअर करणार आहे। आणि तर हे आमचं घरदार झालं आहे, ह्यांना नोकरी नाही काही नाही, आम्ही एकदम हातावरती प्रपंच करून सगळं केलंय। तर कसं झालंय तर म्हणजे काय असतं ना, प्रत्येक गोष्टी मागाय का काहीतरी पुण्य आपल्याला काम येतं, किंवा आपले जे वागणं असतं, आपले जे विचार असतात ते आपल्या मागे येतं असतं, ते भरपूर असं पुण्य आपल्याला लागतं। आणि त्यामुळेच आपल्या काहीतरी गोष्टी चांगल्या आयुष्यामध्ये घडतात, वाईट पण घडतात। असं नाही की वाईट गोष्टी होतात म्हणजे आपण वाईटच आहे असं पण मला म्हणायचं नाही। पण मला माझं एवढं मत सांगायचं आहे की मला देवीचा माझ्यावरती हात आहे, त्यामुळेच माझं एवढं सगळं झालंय। आणि मी 5वीला असल्यापासून वैभव लक्ष्मीचे व्रत करत होते। 5वीला असल्यापासून आमच्या गावामध्ये कोणी जर अडाणी असलं तर त्यांच्या घरी जायचं, पोथी वाचायची देवीची, म्हणजे इतकं आम्हाला नाद होता। आणि लहानपणापासून देवीची माझ्या मनामध्ये खूप अशी श्रद्धा होती। थोडस जरी असं नाही का, काही जरी शाळेत जरी चालले ना मी, तरी पहिले देवीला हात जोडणार आणि म्हणणार देवी माता मला चांगले मार्क्स पडू दे। म्हणजे आपली ते लहान मुलाची भावना असते ना ती। आणि विचार करा 5वीला असताना मी किती लहान होते, तरी उपवास करायचे मी। आणि इतकी माझी देवीवर श्रद्धा होती। लग्न झाल्यावर पण मी देवीचे उपवास केले, इथं आल्यावर केले, आणि जेव्हा मी भाड्याच्या घरात राहत होते तेव्हा सुद्धा मी देवीचे उपवास केले, तेव्हा सुद्धा। आणि नेमकं झालं काय, जेव्हा माझं स्वतःचं घर झालं, मुलं झाली, सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित झालं, आणि मग मी देवीचे उपवास करणं बंद केलं। आणि बंद केल्याच्या नंतर जी आडी अडचणी आहे ते आता माझ्या म्हणजे नाही का, असं माणूस म्हणतो ना आपण देवीला विसरलो वगैरे, असं म्हणजे तसं काही नसतं बरं का। पण माणसाच्या एक मनात येतं, माणूस म्हणले आपल्या मनात ती भावना तयार होते की हा आपण ना खरंच देवीला विसरलोय। आणि इतक्या वर्षाची आपली देवीची सेवा आता कमी झाली, तर आता मग माझ्या मनात चाललंय की आपण ना थोडंसं देवीचे उपवास चालू करावा, वैभव लक्ष्मीचे उपवास सुरू करणार आहे मी। असं म्हणजे माझी मनातून आता खूप अशी इच्छा होती का मी हे व्रत चालूच करावा। कोणत्याही महिन्यामध्ये पहिल्या शुक्रवारी हे उपवास धरले चालतात, खरं श्रावण महिन्यात धरतात किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये धरतात। पण मी लहानपणापासून श्रावण महिन्याचा पहिला शुक्रवार आला की वैभव लक्ष्मीचे उपवास करायचे मी। 11 किंवा 21 असतात, तर मी 11 उपवासांचा संकल्प करायचे। आणि तेवढे उपवास झाले की 11व्या शुक्रवारी उद्यापन करायचं देवीचं। असं म्हणजे होतं ती देवीच्या उपवासाची पूजा वगैरे विधी काय असेल ते। तर मी आता म्हणजे असं चाललंय माझं, श्रावण महिन्यात अजून लांब आहे आणि मार्गशीर्ष तर संपलाय। मग माझं चाललं आता हा फेब्रुवारी महिना तर गेला, मार्चच्या सुरुवातीलाच उपवास चालू करावा। आणि बघू आता देवीच्या मनात काय आहे, आणि देवीच्या मनात असलं तर माझे उपवास नक्की चालू होतील। देवी माझं वैभव लक्ष्मी देवीवर खूप अशी श्रद्धा होती आणि अजून पण आहे। फक्त एवढंच आहे, कमी उपवास वगैरे धरली नाही, तर आता ते मी चालू करणार आहे। आणि देवी मातेला म्हणणार आहे की जी काय आमच्या मागं जे काय आहे थोडीशी चालू आहे इडापिडा, ती सगळी जाऊ दे, निघू दे, आणि पुन्हा पहिल्यासारखं चांगलं सुखी जीवन येऊ दे। कारण आमच्या सासूबाई त्यांचं निधन झालंय, त्यामुळं खूप असं नाही का आतून मी खचली आहे। आणि त्याच्यातून एक उभारी येण्यासाठी आपण म्हणतो ना की आपल्याला असं कुठेतरी माणसाला वाटलं की आपण खचतोय, आपल्याला असं नाही का आतून डिप्रेशन मध्ये जातं माणूस, थोडंसं टेन्शन मध्ये जातं। आणि मी स्वतः माझ्या डोळ्याने त्यांना तसं झालेलं बघितलंय ना, आणि त्याच्यामुळे मी आणि ते कसं असं विश्वास बसत नाही माणसाला की अशी घटना आपल्या समोर घडली आणि असं झालंय, आणि माणूस त्याच विचारात असतं। त्याच्यामुळं आणि अशा गोष्टीतून आपल्याला बाहेर निघण्यासाठी एकच मार्ग असतो, आणि तो म्हणजे आपण थोडंसं धार्मिक गोष्टीकडे वळलं पाहिजे। धार्मिक गोष्टीकडे जर वळलं की हा सगळ्या जे वाईट प्रसंग, वाईट अनुभव आमच्या जीवनामध्ये घडले, ह्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी त्यासाठी मला असं वाटतं की मी आता थोडंसं धार्मिक गोष्टीकडे वळावा। आणि म्हणूनच मी वैभव लक्ष्मीचे व्रत उपवास चालू करणार आहे, स्वामी समर्थांची माळ पण जपणार आहे, थोडंसं देवाधर्माचं करणार आहे की ज्याच्याने आणि म्हणजे आपण एक आपली मानसिक स्थिती चांगली होते, आपल्या डोक्यातले जे विचार असतात जे सारखे डोक्यात येतात ते जातात। तर आणि माझ्यासारखं जर कोणाला जरी असं काही वाटत असलं
की कारण भरपूर अशी माणसं सांगून येत नाही, विचारून कोणावर कशी वेळ असते ती येत नाही. तर त्यासाठी एवढंच म्हणणार आहे मी की जरी तुम्ही अशा माझ्यासारख्या परिस्थितीत असाल तर थोडंसं धार्मिक गोष्टीकडे वळा, थोडंसं देवाधर्माचं नाव घ्या की ज्याच्यामध्ये आपलं मन रमेल आणि आपल्याला पण थोडंसं नाही का मनाला शांती लागेल आणि त्या गोष्टीतून आपलं मन थोडंसं भटकून बाजूला येईल. ती विचार आपल्या डोक्यात देव येऊ देणार नाही. आणि देवावर श्रद्धा पाहिजे तर माझी पण भरपूर श्रद्धा आहे. आम्ही एवढंच बोलते मी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.